नमस्कार मित्रांनो, मागच्या पेपरमध्ये आपण काही MCQ घेतले होते. हे प्रश्न जे आहेत गणिताचे पोलीस भरतीच्या मागील परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. पहा, मागचे प्रश्न तुम्ही बघून घेऊ शकता. हा प्रश्न पहा काय आहे. 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात, तर 21 मजूर ते काम किती दिवसात करतील. तर पहा प्रश्न काय म्हणतोय. 12 मजूर आहेत आणि ते एक काम 70 दिवसात करतात. काही असेल काम, समजा कोणतेही काम असेल, समजा एखादं सामान इकडं नेऊन एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं असेल, किंवा समजा इथं 100 पोते असतील आणि ते त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, समजा 10 किलोमीटर अंतरावरती हे 100 पोते. तर त्यांना किती दिवस लागतात? 12 दिवस लागतात. आता प्रश्न काय बघा. 21 मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, 21 मजूर आहेत, तर हेच काम आता 100 पोते जे आहेत, आता इथं 21 मजूर लावले आपण, ठीक आहे, तर ते किती दिवसामध्ये पूर्ण करतील. आता इथं किती लागत होते? 70 दिवस लागत होते यांना, 12 मजूर असतील त्यावेळेस. आता 21 मजूर जर असतील, हे 100 पोते दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचे, तर किती दिवस लागतील. तर ह्याला नक्कीच आहे ना कमी वेळ लागणार आहे, कारण 12 मजूर असताना 70 दिवस लागले त्यांना. तर आता हे 21 आहे, 21 मजूर जर असतील तर जवळपास 12 2 24, म्हणजे दुप्पटच वाढली आहे संख्या. म्हणजे ह्याचे जवळपास 35 ते 40 दरम्यान उत्तर येईल बघा, ठीक आहे. तर बघा प्रश्न कसा सोडवायचा आहे. आता एक सूत्र आहे, ते खूप सोपं आहे सूत्र, आणि भविष्यामध्ये तुम्ही सर्व प्रश्न त्या सूत्राचा वापर करून करू शकता. एकही प्रश्न चुकणार नाही तुमचा अशा प्रकारचा. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मी सांगतो तुम्हाला. त्याचं जे सूत्र आहे ते बघा, MDTW बरोबर MDTW. आता ह्याच्यामध्ये बघा हे काय आहे, हे M म्हणजे मजूर आहे, तर D म्हणजे दिवस आहे, तर T म्हणजे टाईम आहे, आणि W म्हणजे वर्क आहे. आपण कामाला इंग्रजीमध्ये वर्क म्हणतो. तर ह्याचे फक्त इनिशियल लेटर घेतले आहे, इथं मजूर. आता काय करायचं आहे, ज्यावेळेस काम सारखं असतं ना, आता ह्याला आपण नंबर देऊ तसे 1 2 सॉरी हे 1 म्हणजे हे 12 मजुरांनी केलेलं काम, हे ह्याला फक्त आपण असं 1 1 करू, आणि इथं 2 2 देऊ. तसं हे दुसऱ्या मजुरांनी केलेलं काम ओळखण्यासाठी फक्त. आता काय करायचं तुम्हाला, ज्यावेळेस मजूर, आता हे अजून एक सूत्र लिहितो मी. आता पहा इथे फक्त मी चेंज काय केलं आहे, हे W इथं काय केलं आहे मी, खालच्या ह्याच्यात इथं 1 नाही लिहिलं, इथं 2 लिहिलेलं आहे बघा. मग ज्यावेळेस काम सारखं असेल ना, काम सारखं जर असेल तेव्हा हे सूत्र वापरायचे, आणि जेव्हा काम वेगळे असेल तेव्हा हे सूत्र वापरायचे. आता इथं काम सारखं आहे का? हां, त्यांनी काय दिलं, एक काम, ठीक आहे, आणि ते काम म्हणजे तेच काम. उदाहरणार्थ आपण समजलं 100 पोती, आणि इथं पण ह्या मजुरांना पण 100 पोतीच उचलायचे आहेत. प्रश्न असा पण येऊ शकतो, 12 मजुरांना 100 पोती उचलण्यासाठी इतके दिवस लागतात, तर 21 मजुरांना इथं संख्या कमी करतील किंवा जास्त करतील, काय 150 पोते असतील किंवा 50 पोते उचलण्यासाठी किती वेळ लागेल. त्यावेळेस सूत्र काय, हे 2 नंबरचं सूत्र वापरायचं आहे, हे 1 आणि हे सूत्र 2. आता इथे त्यांनी काय सांगितले, काम तर सारखंच आहे, मग आपण काय वरचं सूत्र वापरणार बघा. आता मी सूत्र लिहून घेतो, M1
D1 T1 W1 M2 D2 T2 आणि W2. आता काम सारखं आहे, मग काम कॅन्सल होणार बघा, काम कट होणार, सारखं आहे ना ते, त्याला आपण घ्यायचंच नाही, हे कट झालं. ठीक आहे. आता किमती मांडून घ्या. पहिल्या कामामध्ये जे पहिलं काम केलं त्याच्यात मजूर किती, तर 12. ठीक आहे. दिवस किती लागतात, 70, हे डीची किंमत. आणि त्यांनी काही टाईम म्हणजे काही ह्याचं काही गरज नाही, दिवस दिलेत त्यांनी, तर ह्या टाईमची काही गरज नाही आहे. ज्यावेळेस टाईम दिला असेल त्यावेळेस घ्यायचं आहे, आणि दिवसामध्ये दिलेलं आहे तर दिवस घेऊ आपण. ठीक आहे. तासामध्ये दिलं असेल तर हे टी कन्सिडर करायचं. आणि आता इथं काय राहिलं, M2 मजूर किती आहेत दुसऱ्या ह्याच्यामध्ये, 21. आणि किती दिवस, हे डी काय आपल्याला काढायचं आहे ना, हे काढायचं, हेच काढायचं आपल्याला. तर बघा आता काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. हे आहे ना इथं घेऊन जायचं छेदस्थानी, हे डी इकडं D2 तसंच राहिलं. 12 गुणिले 70 21 बरोबर D2. आता पहा, भागाकाराची क्रिया करून घ्यायचं, ह्याला छोटं रूप द्यायचं आपल्याला. आपण 3चा पाडा म्हणून 3 चौक 12 आणि 3 7 21. 4 गुणिले 70 भागिले 7 बरोबर D2. आता पहा, 7 1 7, 7 10 70, काय राहिलं, 4 गुणिले 10 बरोबर D2. तर किती आलं, हे 40. तर 40 उत्तर आलं. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये समजा दुसरा प्रश्न, आता हे बघू आपण पुढे, तसा जर प्रश्न आला ना, हे सूत्र वापरून कसं करायचं येईलच. तर हे बघा, असं सोडवायचं तुम्हाला गणित. खूप सोपी पद्धत आहे, ह्याच्यामध्ये काय कन्फ्युजन वगैरे होत नाही, फक्त आपल्याला सूत्रच ठेवायचं लक्षामध्ये. असं दुसरा प्रश्न पाहूयात आपण. हा प्रश्न काय आहे, 5,000 रुपये ABC मध्ये 7 जसे 8 जसे 5 या प्रमाणात वाटले तर बीचा हिस्सा किती. 5,000 रुपयाची एक अमाऊंट आहे, अशी एक संख्या आहे. समजा आपण पकडूयात असे 5,000 रुपये आहेत आपल्याकडे, आणि ते असे ABC असे नावाचे व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये वाटायचे. ठीक आहे. पण त्यांनी कसे वाटले आहेत की 7 8 5 म्हणजे हे जे हिस्से केलेत त्यांनी, अशा हिश्श्यामध्ये वाटलेत. ह्या 5,000मधला असा हिस्सा, त्याचा भाग 7 जो भाग आहे तो Aला दिलेला आहे, Bला दिलेला आहे 8 आणि Cला दिलेला आहे 5. सगळ्यात जास्त 8लाच Bला वाटलेला आहे. आता त्यांनी काय सांगितलं आहे, तर Bचा हिस्सा किती. आता त्यांनी असं भागामध्ये वाटलं आहे, तर आपल्याला त्याची किती, म्हणजे त्याला किती रुपये भेटले, किती रुपये वाटले, असं काढायचं आहे. आता हे कसं करायचं, आधी तर पाहून घ्या आपण किती भागामध्ये किती भाग आहे, टोटल 5,000चे किती भाग केले. तर बघा ह्याची बेरीज किती येते, 7 अधिक 8 अधिक 15, सॉरी 5, मग 8 आणि 7 15 आणि 5 20. ठीक आहे. तर त्यांनी काय केले, 5,000चे 20 भाग केलेत, टोटल 20. मग एका भागाची किंमत काढू आपण. बघा, हे 0 कटला, हे 0 कटला, किती राहिले, 500 भागिले 2. आता हे तोंडी करू शकता, 500चा अर्धा 250, किंवा मग ह्याला भाग द्या तुम्ही, 2 1 2, 2 2 4, 1 राहिला इथला, 5 मधला इथं दिला, 10 झाले, 5 2 10, आणि शिल्लक राहिलेलं 0, म्हणजे 250. एका भागाची किंमत किती आली, 250. आता त्यांनी विचारलं आहे बीचा हिस्सा किती. बीचा हिस्सा किती, मग एका भागाची किंमत किती, 250. तर बीला किती भाग वाटलेत, 8 भाग वाटलेत, 8. बीचा हिस्सा 8 भाग वाटलेत ना, 8. मग 8 भागची किंमत किती, 250 एका भागची. मग 8 भागची किती, याचा गुणाकार करून घ्यायचा, किती येते. असं जर गुणाकार नसेल जमत तुम्हाला आडवा, तर असा उभा करून घ्या आधी. 8 0 0, 8 5 40,
मग इथं 0 दिलं आपण इथला. हातचे किती आले 4. 8 2 16. 16मध्ये 4 मिसळले 20 झाले. तर किती येते उत्तर बघायचं. 2000. बीचा हिस्सा 2000. असं पण करू शकता तुम्ही की डायरेक्ट करायचं असेल. दुसरी पण मेथड आहे. बीचा हिस्सा असं लिहायचं. बीचा हिस्सा आणि असं लिहा 5000. तर बीचा हिस्सा 8. कितीपैकी 8 आहे. 20 हिस्से केले त्यांनी. असं पण म्हणलं तरी चालतंय. तेच आपण इथं असं केलेलं आहे वरती. 5000 रुपये आहेत. त्याच्यामध्ये बीचा हिस्सा किती 8. कितीपैकी 8 आहे. टोटल हिस्से किती 20. मग ह्याचं संक्षिप्त रूप करा की 0 कटला. आता इथं बे 1 बे आणि बे चौक 8. काय राहिलं शिल्लक 500 गुणिले 4. थोडी पण करू शकता. 500च्या 4 नोट आहेत. किती झाले 2000. किंवा मग असं गुणाकार करा 4 0 0 4 0 0 4 5 20. 2000 रुपये. हे गणित आहे ते समजून घेऊन केलं तरच याचं लक्षात राहतं. आणि परत असं पाठ जर केलं तर मग ते विसरतं काय दिवसांनी. समजून घेतलं तर डायरेक्ट तुम्ही तोंडी पण असे गणित करू शकता. हा गणित काय आहे. 17.28 भागिले x च्या स्थानी 3.6 गुणिले 0.2 बरोबर 2. तर आपल्याला ते x ची किंमत काढायची आहे. तर हे असे कॅल्क्युलेशन सगळे आकडेमोड राहते त्याच्यामध्ये. तर आपल्याला x ची किंमत काढायची. मग x या साईडला ठेवायचं. बाकी सर्व गोष्टी या ठिकाणी घेऊन जायचं दुसऱ्या साईडला. तर पहा आता आपण याला इकडे घेऊन जाऊ शकतो तिरकस गुणाकाराने. तर पहा इकडे काय राहील मग 17.28 भागिले x बरोबर हे 2 जशाच तसं आणि इकडचं इकडे गेलं तर 3.6 गुणिले 0.2. आता हे जे भागिले चिन्ह आहे मग ह्याला असं भागिले करून घेऊत आपण. 17.28 भागिले x बरोबर हे आहे जसंच तसंच लिहून घ्या इकडं. कॅल्क्युलेशन याचे नंतर करूयात आपण. आता काय करायचं. हे एक्सला इकडे घेऊन जायचं आणि ह्याला इकडे घेऊन यायचं. म्हणजे एक्स एका साईडला राहील. मग काय येतं 17.28 इकडे आलं 2 3.6.2 बरोबर एक्स. आता ह्याला असं उलटं सरळ लिहून घ्या. हे इकडं आणि हे इकडं फक्त लिहिण्यासाठी. एक्स बरोबर 17.28 2 फक्त त्याने आपण साईड बदलली. त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेले नाहीत. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आपल्याला. काटछाट करायची आहे. तर ह्याचं गुणाकार करायचं आहे सुरुवाती खालच्याचा. बघा 36 2 72 माफ करू 0.2. 36 2 72 आणि दशांश किती अंकांना द्यायचं 2 1 2 इथं असं आलं. 17.28 भागिले 2 गुणिले 0.72. आता वरती 100 न गुणलं खालती 100 न गुणलं तर हे 2 स्थळं निघून जातील. इथं पण निघून जातील. तर ते तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा तसंच येणार त्याचं उत्तर. तर हे किती येईल 1728 येईल वरती आणि खालती काय येईल 2 गुणिले 72. तोंडी करू शकता किंवा असं जर करून बघितलं त्याच्यात सरावानं तुम्हाला जमून जाईल. आता आपल्याला काटछाट करायची आहे. तर 2 न भाग जातो. वरी 8 आहे खाली 2 आहे. समसंख्येचा आहे शेवटी 2 न भाग जाणार. बे 1 बे 8 16 1 उरला. इथं 12 झाले. बे चुकून 12 इथं 8 आहेत. बे चौक 8 864 भागिले 72. इथं पण 2 न भाग जाईल. किंवा मोठं पाडा येत असेल तर तुम्ही असं पाडा मोठा पण भाग देऊ शकता. आता 2 न भाग बघा. बेत्रिक 6 इथं उरला 1 इथं 12 झाले. बे चुकून 12 इथं बघा. बे चौक 8 बेत्रिक 6 आणि बे 2 4. तुम्हाला असं आडवा भागाकार जमत नसेल तर तुम्ही डायरेक्ट असं याच्यामध्ये खूप असं बेसिक गोष्टी शिकून घेण्यासाठी असं करू शकता तुम्ही. हे 2 न भाग झाला तर बे चौक
8, 0 वरून 6 घेतला, परत 3 दिला, बेत्रिक 6, 0 वरून 4 घेतले, परत बेदोनी 4. येत नसेल तर असं करा, एकदा यायला लागले की असं भागाकार करा. आता काय राहिलं बघा, 432 भागिले 36. आता कसोट्या माहीत असेल तर तुम्ही डायरेक्ट करून घ्या. आता 6 अधिक 3 9 होतं आणि वरी 4 आणि 3 7 आणि 2 9 होतं, म्हणजे याला 3 भाग जातो. 3च्या 2 3च्या अशा कसोट्या असतात 11पर्यंत, तर त्या जर माहीत असतील तर आपण डायरेक्ट 3 भाग घेऊ. किती होतं, 12 3 1 3 3 2 6, वरती 3 1 3 1 राहिला, 13 झाले, 3 चौक 12 1 राहिला आणि 3 चौक 12, 144 भागिले 12. 12 12 44, 12 1 12, 12 1 12, 2 उरले, 12 2 1 24. डायरेक्ट पण करू शकतो तुम्ही. किती उत्तर येतं ह्याचं, 12 उत्तर येतं. मग याची किंमत किती आली, 12. असं खूप मी असं ज्यांचं खूपच बेसिक कच्चं आहे त्यांच्यासाठी केलेलं आहे. तसं हे गणित फक्त जास्तीत जास्त 1 मिनिट लागू शकतो तुम्हाला सोडवायला. पाहून घ्या तुम्ही. फक्त गणित ज्यांचं कच्चं आहे त्यांना खूप फायदा होईल. ज्यांना अशा गोष्टी जमतात त्यांनी व्हिडिओ स्किप केला किंवा पळून बघितलं तरी चालेल. बघा हा प्रश्न काय म्हणतो, दोन व्यक्ती अनुक्रमे दोन व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर पर आवर म्हणजे तास व 15 किलोमीटर पर आवर वेगाने एकाच दिशेने जातात, तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकापासून 45 किलोमीटर अंतर दूर असतील. हा प्रश्न खूप अवघड वाटू शकतो. बघा खूप सोपा आहे, समजून घ्या. असे प्रश्न कधी पण समजून घेतल्यावरच गणित लक्षात राहतं. आणि तुम्ही जर सूत्र वापरायला गेले तर ते कन्फ्यूज होऊन जातं आणि आठवत नाही ते खूप. तुम्हाला मग असं सारखंच त्याच्यावर रिव्हिजन आणि रट्टा मारावा लागतो. तर प्रश्न काय बघा, जे दोन व्यक्ती आहेत, समजा ही एक व्यक्ती आणि ही एक व्यक्ती, आणि एकाच दिशेने जात आहेत. हे अशा जात आहेत, या दिशेला जात आहेत. समजा कोणती पण दिशा असेल, उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम काय असेल ती, आणि वेग दिला त्यांनी. ही जी पहिली व्यक्ती आहे ती 12 किलोमीटर, ते इंग्लिशमध्ये दिलं त्यांनी वरील प्रश्नामध्ये, किलोमीटर पर तास, आणि ही खालची जी आहे ती 15 किमी पर तास, म्हणजे एका तासाला 12 किलोमीटर जाते ही, आणि असा वेग आहे तिचा. आणि ही दुसरी जी आहे ती एका तासामध्ये 15 किलोमीटर, म्हणजे बीचा वेग जास्त आहे एपेक्षा. तर किती तासानंतर त्या व्यक्ती एकमेकापासून 45 किलोमीटर अंतर दूर असतील. तर त्यांनी म्हटलंय की अशा ह्या व्यक्ती जातात, म्हणजे वेग आहे भरपूर त्यांचा, पळत असतील किंवा बाईकवर असतील, गाडीवर असतील. गाडीवरच असणार आहेत, कारण एवढं पळू पण एवढं एका तासामध्ये पळणं जरा थोडं अवघडच आहे. गाडीवर जात असतील तर त्यांच्यामध्ये असं प्रवास केला त्यांनी, आणि असं एक लोकेशन येईल, त्याच्यामध्ये ए आणि बी मधलं जे अंतर आहे ना, तर ते किती राहील, 45 किलोमीटर. म्हणजे ए माग असेल आणि बी पुढं असणार, कारण बीचा वेग जास्त आहे, बी पुढं असणार आहे. तर असं किती तासानंतर होईल, असे पळायला लागले हे व्यक्ती, आणि असं किती तासानंतर असेल. ठीक आहे, ते असे एकाच रोडवरून असू शकतात किंवा असं समांतर रोड पण असू शकतात. असं जर असेल तर मग समजा हे इथं असेल आणि बी इथं असेल, आणि ह्याचं जे अंतर आहे ते 45 किलोमीटर येणार. असं किती तासानंतर होणार, तर असा प्रश्न विचारलेला आहे. तर मी तुम्हाला थोडं सांगतो की कसं समजून घ्यायचं. तर बघा, ए ही 12 किलोमीटर पळाली व्यक्ती, ही गाय, ठीक आहे, 12 किलोमीटर. हे अंतर किती झालं, 12 ए पहिल्या तासामध्ये, कारण एका तासाला 12 किलोमीटर दिले त्यांनी. आणि बी व्यक्ती पळाली 15 किलोमीटर, जास्त असणारे आन्सर हे अंतर बी, हे 15 किलोमीटर.
पहिल्या तासामध्ये किती फरक पडला बघा, 3 किलोमीटरचा फरक पडला पहिल्या तासामध्ये. आता दुसरा तास घेतला, परत ही 12 किलोमीटरमध्ये जाणार दुसऱ्या तासामध्ये, आणि ही परत 15 किलोमीटरमध्ये जाणार. हे टोटल अंतर किती झालं, हे 24 झालं इथं, 24, आणि हे किती झालं 30. मग किती फरक पडला बघा, 24 आणि 30मध्ये 6चा फरक पडला. असं तर एका तासाला कितीचा फरक पडतो, 3 किलोमीटरचा. आपल्याला त्यांनी किती फरक सांगितला आहे, 45 किलोमीटरचा फरक कधी येईल म्हणतात, ते किती तासाने येतं. एका तासाला 3, तर एका तासाला 3 किलोमीटरचा फरक येतोय. ठीक, तर किती तासाला, एक्स पकडू आपण, किती तासाला 45 किलोमीटरचा फरक येईल. असं करू शकतो आपण, मानून तिरकस गुणाकार केला असा, मग काय 1 आणि हे 45 इकडे आलं, हे एक्स तिकडे गेलं, आणि हे 3 इथं आलं खाली. आपल्याला एक्स काढायचं ना, मग एक्स एका साईडला घेऊन जायचं. मग बघा, भागाकार दिला, 3 1 3, 3 15 3 45. तर एक्सची किंमत किती आली, 15. किंवा तुम्ही असं पण काढू शकता, 45 भागिले 3 किती ते 15 येते, म्हणजे 15 तास लागले एका तासाला 3 किलोमीटर. तर भागाकार दिला तर, किंवा 45 येण्यासाठी 3ला कितनं गुणावं लागेल, 3ला समजा एक्सनं गुणलं, किती आलं, 45 आलं. 3ला जर एक्सनं गुणलं, एका संख्येनं गुणलं, तर 45 येतं. मग एक्सची किंमत कशी काढायची, ह्याला इकडं छेदस्थानी घेऊन जायचं. या ठिकाणी एक्स एकटंच राहणार, 45 भागिले 3. ह्याचा भागाकार बघा, 3 1 3, 1 उरला इथं दिला, 15 झाले, 3 5 15. मग एक्सची किंमत किती झाली, 15 तास आले. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, परत आपण असे गणित घेऊयात. तर अशा पद्धतीनं आधी समजून घ्या, हे गणित सोडवायला जास्त वेळ लागत नाही. समजून घेतल्यावर ह्याला पण अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट लागतो. पण असं समजून घेतल्याशिवाय अजून ह्याच्यामध्ये काय नवीन पद्धतीनं जर गणित आले तर त्यावेळेस समजत नाही. त्यासाठी हे समजून गोष्ट असं पाठ करून केलं तर मग असा प्रश्न येईल म्हणून शक्यता नाही, म्हणजे सांगू शकत नाही आपण परीक्षेमध्ये असाच येईल म्हणून. थोडा वेगळा जर आला तर मग आपल्याला तिथं कन्फ्यूज व्हायला लागतं, कसं काय काढायचं कळत नाही. फक्त तुम्ही इमॅजिन करून जर केलं तर तोंडी पण ह्याचे उत्तर देऊ शकता तुम्ही. असे 2 व्यक्ती पळत आहेत रस्त्याने किंवा गाडीवर आहेत, आणि एक 15 किलोमीटर प्रति तास आणि एक 12 किलोमीटर, म्हणजे बी पुढं आहे आणि त्याच्यामधला प्रत्येक तासाला डिफरन्स किती होतं, 3 किलोमीटर बी याच्या पुढं असते. असं अजून 15 तास गेले तर ते 45 किलोमीटर अंतर दोघांमधलं होईल. हे 2018 मध्ये विचारलेले प्रश्न आहेत मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस भरती. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. थँक्यू.